गाडी तुमच्या बरोबर बोलते. हो, क्लोज दी सनरूफ. ओके, क्लोजिंग. तुमचा इको मोडचा टेरेन आहे. याच्यामध्ये तुम्हाला गाडीचा टॉर्क पॉवर थोडीशी कमी होऊन, परंतु तुम्हाला ॲव्हरेजसाठी गाडी एकदम व्यवस्थित. गुड मॉर्निंग, वेलकम टू बाउंडलेस मुसाफिर. आणि आज आहोत आपण एका गाडीच्या रिव्ह्यूसाठी. गाडी आहे सफारी. तुम्हाला व्हिडिओजमध्ये जर समजलीच असेल. आणि या गाडीचा आपण 1 महिन्याचा रिव्ह्यू टाकत आहोत. या गाडीच्या आधी आपण रिव्ह्यू टाकलेत, बट आज हा ओनरशिप रिव्ह्यू असणार आहे. प्रकाश शेटने ही गाडी घेतली होती आणि या गाडीचा आज आपण रिव्ह्यू करूयात आणि त्यांचे स्वतःचे काय एक्सपिरियन्सेस आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. चला. जय शिवराय मित्रांनो. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबेला, आई महालक्ष्मीला वंदन करून आणि ज्यांच्यामुळे देव देश धर्म टिकून आहेत असे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून आजच्या या आपल्या ओनरशिप रिव्ह्यूकडे वळूयात. आणि ह्या आपल्या ओनरशिप रिव्ह्यूसाठी आज आपल्याकडे जी गाडी आहे ती माझी टाटा सफारी. बस नाम ही काफी है. पहिल्यांदा तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स गाडी घेतल्याबद्दल. धन्यवाद. कसं वाटतंय गाडी पाहून एकंदरीत? गाडी पाहून तुम्हाला कसं वाटतंय तसंच मला पण वाटतंय. वा, गाडी तर 1 नंबर आहे. तुम्ही आत्तापर्यंत ज्या गाड्या वापरल्या, टोयोटा झाली, तुमची मारुती सुझुकी झाली, तुम्ही हुंदाईची पण गाडी यूज केली, तर ह्या सगळ्या गाड्यांमध्ये ही जर तुमची 5वी-6वी गाडी असेल तर तुम्हाला एकंदरीत याचा रिव्ह्यू कसा वाटतो आणि तुमचा ओनरशिप रिव्ह्यू मला ऐकायचा आहे ॲक्च्युली. तर तुम्ही ही गाडी कधी घेतली ते सांगा. ही गाडी आपण गेल्या महिन्यात घेतलेली आहे. गेल्या महिन्याच्या आय थिंक 10 तारखेच्या दरम्यान आपण ही गाडी घेतली. ऑलमोस्ट आता 1 महिना झालेला आहे. गाडी ओव्हरऑल आत्तापर्यंत मी खूप गाड्या वापरल्या. इंडिका वापरली, व्हर्ना वापरली, त्याच्यानंतर इनोव्हा, स्विफ्ट, सेलेरिओ ह्या सगळ्या गाड्या वापरल्या. त्याच्यामध्ये इनोव्हा मी SUV वापरली आणि आता ही वापरतो आहे. तर ओव्हरऑल हिचा एक्सपिरियन्स बेस्ट आहे. पॉवरमध्ये तुम्हाला कसं वाटतं बाकीच्या कंपॅरिझनमध्ये? बाकीच्या कंपॅरिझनमध्ये इनोव्हा आणि हिचं कंपॅरिझन होऊ शकतं बाकीच्या गाड्या, कारण ही पण 2000 cc तुम्हाला गाडी भेटते आणि तुमची आधीची इनोव्हा पण 2.4 cc होती. 2.4 cc होती. याच्यामध्ये तुम्हाला फ्युचर पॅक म्हणजे हे व्हॅरियंट जे आहे तुमचं प्युअर एस प्लस, हे या व्हॅरियंटमध्ये तुम्हाला बरेचसे फीचर्स तुम्हाला इनबिल्ट दिलेले आहेत. सो आधीच्या गाड्यांमध्ये ते तर नव्हते. तुम्हाला आता यामध्ये तुम्हाला हिल होल्ड कंट्रोल येतोय, त्यानंतर तुम्हाला पॉवरचे मोड्स येतात त्यामध्ये गाडी ड्रायव्हिंग करताना. सो एकंदरीत रोड प्रेझेन्स तर हिचा जबरदस्त आहे. जर ही एवढी मोठी गाडी यूज करणे आणि मायलेजचा हे तुमचा ताळमेळ कसा आहे? मायलेज तुम्हाला या गाडीमध्ये किती आणि ऑन रोड म्हणजे हा रिव्ह्यू असणार आहे युजर एक्सपिरियन्सनुसार. आता हे पहा, मायलेजचं पाहिलं तर तुम्हाला छोट्या गाड्या मायलेज जास्त देतात, तर तुम्हाला इकॉनॉमिकल पडतात. आणि जर का तुम्हाला SUV गाडी वापरायची तर मायलेजचा विचार करून चालणार नाही. बरोबर. तरी हिचा मला मायलेज आता मी एवढ्या दिवसामध्ये मी 2 लॉंग ट्रिप केल्या. एक पुन्हा माझ्या गावाला जाऊन केला, नंतर मी कोल्हापूरची एक राईड केली. तर मला फुल AC मोड आणि ऑटो मोडमध्ये गाडीने जवळजवळ 15 ते 16चा ॲव्हरेज दिला. ॲज कम्पेअर बाकीच्या इनोव्हा आणि यांच्या तुलनेने हिचा ॲव्हरेज चांगला आहे. आणि बाकीच्या फीचर वाईज पाहिलं तर हिचं तुम्हाला ऑटो सेन्सिंग वायपर, ऑटो हेडलॅम्प, ऑटो सनरूफ ओपन होतं आहे, म्हणजे पॅनोरामिक सनरूफ आहे. आणि ते ऑटो ओपन वगैरे होण्याचे त्याच्यात ऑप्शन्स आहेत. LED लॅम्प्स वगैरे सगळं आहे. तर ओव्हरऑल हिचा एक्सपिरियन्स, पॉवर एकदम बेस्ट आहे. हे जे तुम्ही गाडीबरोबर जे काही तुमचे एक्स्ट्रा ॲक्सेसरीज आहेत त्या तुम्ही एक्स्ट्रा काही ॲड ऑन केलेले आहेत की तुम्ही जे आहे ते स्टॉक व्हेरियंट तुम्ही घेतलेला आहे? कसं आहे ना, गाडीत सगळ्यात पहिलं ॲक्च्युली सगळं येतं आहे, पण आपण क्रोम वगैरे म्हणजे स्टाईलसाठी हे क्रोमिंग वगैरे केलेलं आहे गाडीचं. ते पण शोरूममध्येच केलेलं आहे सगळं. म्हणजे हे क्रोम झालं, गाडीच्या पायऱ्या झाल्या आणि हे कॅमेरा बॅक आणि फ्रंट दोन्ही कॅमेरे आहेत. आणि ह्या एक्स्ट्रा आपण केल्या ॲक्सेसरीज इन कंपनीज केलेल्या आहेत शोरूममधूनच. तुम्हाला ही गाडी एक शोरूम किंवा ऑन रोड तुम्हाला कितीला पडली विदाऊट ॲक्सेसरीज? विदाऊट ॲक्सेसरीज आपल्याला 22,50,000ला पडली. 22,50,000 रुपये. आणि ॲक्सेसरीज तुम्ही कितीचे ॲड ऑन केलं त्यामध्ये? ॲक्सेसरीज मी नियर अबाउट 83,000च्या ॲड केल्यात. 83,000 म्हणजे नियर अबाउट तुम्ही 23.5 मध्ये तुम्ही ही गाडी क्लोज केली ऑन रोडमध्ये. बरोबर. म्हणजे जर बघितलं तर टाटाने ॲडव्हेंचर एक्स जे काही लॉन्च केलेत ते या व्हॅरियंटमध्ये जे तुम्हाला फीचर्स दिले जातात तेच तुम्हाला ॲडव्हेंचरमध्ये ऑन रोड 24.5 मध्ये भेटतात. म्हणजे 24,50,000. म्हणजे ॲक्च्युली ही डील तुमच्यासाठी एकदम बेस्ट होते आणि तुमचे ऑलमोस्ट
2.5 लाख तुमचे याच्यामध्ये सेव्ह झालेले आहेत. याच्याबद्दल मी मला भाग्यवान मानतो. मी गाडी आत्ता घेतली आणि त्याच्यानंतर पुढच्याच महिन्यात गाडीने हे व्हॅरियंट डिस्कंटिन्यू करून ॲडव्हेंचर एक्स हे व्हॅरियंट आणलं आहे आणि त्याच्यामध्ये फीचर्स वाईज काही फीचर्स कमी करून पण फक्त ॲडव्हेंचर एक्स या नावाखाली त्यांनी त्याची प्राइसिंग वाढवलेली आहे. बरोबर. तर माझ्यासाठी गेल्या महिन्यात गाडी घेतली हे बेस्ट झालं. बरोबर. कारण प्युअरमध्ये जरी बघितलं तरी तुम्हाला ते ट्रॅक्शन कंट्रोल किंवा तुमचे जे काही 3 मोड्स तुम्हाला दिले जातात, सिटी, रेन मोड, हां रेनवी मोड, ते मोड जे काय आहे ते त्या प्युअर व्हर्जनमध्ये नाही आहेत. पण तुम्हाला हे या व्हर्जनमध्ये ऑलरेडी भेटलेले आहेत. पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला भेटलेला आहे आणि ऑटो रिअर वायपर्स वगैरे आहेत, रेन सेन्सिंग वायपर्स आहेत. सो ॲक्च्युली फ्युचर वाईज जर बघितलं तर एकदम बेस्ट डील आहे. तर आपण एक लुक अराउंड घेऊयात गाडीचा. हे फुटरेस्ट तुम्ही आफ्टर मार्केट टाकले किंवा आफ्टर मार्केट शोरूममध्येच टाकलेले आहेत ते. ओके. त्याची फिनिशिंग वगैरे एकदम बेस्ट आहे, त्याच्यामुळे मी शोरूममध्येच त्याचं हे केलेलं आहे, डील केली. बरोबर. बाकी डोअर वायझर हे क्रोम्स, हे क्रोम्स आणि समोरचे फ्रंटचे क्रोम आणि रिअर क्रोम. रिअरमध्ये पण तुम्ही हे रिअरचं क्रोमिंग वगैरे केलं आणि 79 वगैरे या गोष्टी करून घेतलेल्या आहेत गाडी. बाकी ओव्हरऑल गाडीमध्ये सपोज तुम्हाला डायरेक्ट वापरायची असेल तरी काही न करता गाडी एकदम बेस्ट दिसते. बरोबर. लुक वाईज रोड प्रेझेन्स कसा आहे यामध्ये? रोड प्रेझेन्स गाडीचा सफारी हे टाटाचं 27 वर्षापूर्वीचं ब्रँड आहे, त्याच्यामुळं रोड प्रेझेन्सचा तर काही विषयच नाही. सफारी जेव्हापासून लॉन्च झाली ती टॉपमध्येच राहिलेली आहे. सफारीचा रोड प्रेझेन्स आफ्टर मार्केट वगैरे सगळं एकदम बेस्ट आहे. बरोबर. तुम्ही किती किलोमीटर आतापर्यंत ड्राईव्ह किती किलोमीटर झालेली? मी आतापर्यंत ऑलमोस्ट 2000 किलोमीटर गाडी चालवली. 2000 किलोमीटर. वन गोमध्ये एका दिवसामध्ये तुमचा काय असा जास्त रनअप झालेला असं काय आहे? कोल्हापूर 400 किलोमीटर मी वन गोमध्ये न थांबता नॉन स्टॉप 400 किलोमीटर. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता त्यामध्ये? ओव्हरऑल गाडीची टायर साईज वगैरे मी त्याच्या अगोदर सेलेरिओ वापरत होतो, तर मला सेलेरिओ आणि हिच्यामध्ये भरपूर डिफरन्स वाटला. बरोबर. जर्क वगैरे रस्त्यामध्ये असं काहीच वाटलं नाही आणि एकदम स्मूथनेस, स्पीड, गाडीचं कंट्रोल रस्त्यावरचा एकदम बेस्ट आहे. तसे याच्यामध्ये 235/60 टायर साईज आहे मला वाटतं. 17ची टायर साईज आहे आणि आता जे व्हर्जन्स केले त्यांनी ते 18 टायर साईज देतात. सो फक्त एक टायर साईज वाढवून देतात आणि एक बेस्ट ऑप्शन याच्यामध्ये भेटतो तुम्हाला, स्पेअर व्हील भेटलेले असेल. येस, स्पेअर व्हील आहे गाडीला. बरोबर ना? ते प्युअरच्या आताचे जे करंट व्हर्जन्स त्यांनी दिलेले आहेत त्यामध्ये फक्त पंक्चर किट देतात, स्पेअर व्हील. ॲडव्हेंचर एक्समध्ये ते स्पेअर व्हील. हां, पण त्यामध्ये तुम्ही ऑलरेडी 2 लाख याच फीचर्समध्ये 2 लाख त्यात तरी तुम्हाला स्पेअर व्हील देत नाही आहेत ते. ॲडव्हेंचर एक्समध्ये आहे, बट ऑलरेडी तुम्ही 2 लाख त्यासाठी याच फीचरसाठी तुम्ही 2 लाख एक्स्ट्रा पे केलेले असणार आहे. सो ॲक्च्युली व्हॅल्यू फॉर मनी होतं आणि चांगली डील तुम्हाला भेटली होती. वेटिंग पिरियड वगैरे काही नाही? वेटिंग पिरियड असं काही एक नव्हतं. मला शोरूमवाल्यांनी स्टार्टिंगला सांगितलं 1 महिना लागू शकतो, पण त्याच्यानंतर त्यांच्याकडं जूनचीच मॅन्युफॅक्चर गाडी एक रेडी होती आणि त्यांनी मला ही डिलिव्हर दिली. आफ्टर सेल सर्व्हिस तुमची प्री सेल सर्व्हिस तर झाली, ती तर एकदम ऑसम असेल. नो गॅरंटी सगळेच देतात, बट पोस्ट सेल सर्व्हिस ती फार इम्पॉर्टंट असते. तर मग आता पोस्ट सेल सर्व्हिसमध्ये तुमची जी सर्व्हिसिंग आहे ते काय आहे आणि कसे तुम्ही करणार आहात ते सांगा. आता मी मार्केटमधून जे रिव्ह्यू घेतो की टाटाची आफ्टर सेल सर्व्हिस जरा खराब आहे, परंतु असं अजून मला जाणवलं नाही, कारण मी अजून नेलेलीच नाही आहे. माझी आत्ता 2000 किलोमीटर झाली. मला फर्स्ट सर्व्हिसिंगसाठी गाडी घेऊन जायची. जिथून मी गाडी खरेदी केली फॉर्च्यून कार्स म्हणून, तिथे अपॉइंटमेंट घेऊन बाय अपॉइंटमेंट मला गाडी न्यायची. आता बघूया लोकांचे रिव्ह्यू आणि माझा स्वतःचा अनुभव याच्यामध्ये काय फरक पडतोय. गाडी मला आता सर्व्हिसिंगला घेऊन जायची. एक आपण आता गाडीचा वॉक अराउंड घेऊयात आणि फीचर्सबद्दल तुमच्याकडूनच जाणून घेऊयात की तुम्ही ते फीचर्स कसे एक्सप्लोअर करत आहात, त्यामध्ये तुम्हाला कोणते फीचर अजून एक्सप्लोअर करायचे बाकी आहेत, तुम्ही कोणते केलेले आहेत ते आपण तुमच्याकडनंच जाणून घेऊयात. बॅक रिअर सीटची कम्फर्टनेस आपण जाणून घेऊयात. लेगरूम कसा वाटतो? मधल्या सीटचा लेगरूम आता तुम्ही पाहू शकता, थाय सपोर्ट वगैरे एकदम प्रॉपरली आहे. आता मी प्रॉपर एवढा
6 फूट उंचीचा माणूस प्रॉपरली बसू शकतो. एवढी जागा राहते, तुम्ही प्रॉपर बसू शकता. हेडरूम पण माझ्या 6 फुटाच्या माणसाला पण एकदम कम्फर्टेबल आहे. बरोबर. आणि बॅकरेस्ट इथे 2 आहेत. सीट डिक्लाइन होतं का? हां, सीट डिक्लाइन 60-40 मध्ये आहे. इकडचं सेपरेट होतं आहे. ओके. आणि हे पूर्णपणे आणि पूर्ण फ्लॅट होत आहे. दोन्ही मागचे पूर्ण सीट फ्लॅट होऊन जात आहे. ओके. सो आता आपण जनरली सेकंड रोसाठीचे कम्फर्ट झोन बऱ्यापैकी असतात, बट थर्ड रोमध्ये थोडासा नी सपोर्टसाठी जरा लेग रूमचा इश्यू होतो. तर आपण आता थर्ड रोसाठीचं जाणून घेऊया की किती कम्फर्टेबल आहे सीट्स आणि 2 लोक किती कम्फर्टेबल बसू शकतात. आणि AC वेंट्स वगैरे आय गेस या गाडीमध्ये वेगळे दिलेले आहेत थर्ड रोसाठी पण. सो कम्फर्ट तर बऱ्यापैकी मेंटेन केलेले आहेत. तरी आपण एकदा लेग रूम रियालिटीमध्ये काय आहे आणि हेडरूम किती आहे ते आपण चेक करूया. सो चला, कसं आपण थर्ड रो मध्ये एंट्री करायची ते पण पाहूयात. त्या साईडने एंट्री करायला लागेल ना? येस सर. चलो. काय आहे का तिकडे? सीट टंबल होते का? येस. ओके. तसं ट्रम्बल करून आय गेस हेडरेस्ट खाली करायला पाहिजे होतं. येस येस येस. चला जाऊ द्या. ओके. सो तुम्ही जरा कम्फर्टेबली जाऊन दाखवा. 6 फूट उंची नाही, 6 फूटची हाईट. एनिवेज बऱ्यापैकी कम्फर्टेबली आपण जाऊ शकतो. इकडे तुम्हाला बसून दाखवतो मी. हां, त्या साईडला जरा बसून दाखवा. हां, आय गेस आपण याला जे सेकंड लेवलचं आपण डिक्लाइन केलं आहे त्याला त्याच्यामुळे थोडंसं हे करूया, त्याला पुढे करूया. एक लेवलने आपण पुढे करूया. तर मग प्रॉपर एक 5 फुटाची 2 माणसं इथे व्यवस्थित बसू शकतात. आता माझ्या घरातली लहान लहान मुलं जे 5 फूट अँड अबोव आहेत ते इथे कम्फर्टेबली 2 जण बसू शकतात. बरोबर. हेडरूम पण व्यवस्थित आहे. आणि AC साठी इथे सेपरेट व्हेंट असून इथे त्याच्यासाठी कंट्रोलर पण आहे. तर ओव्हरऑल मागे आणि इकडचा साईड व्ह्यू पण व्यवस्थित आहे. हां, आणि इकडे तुम्हाला चार्जिंगचे स्लॉट्स वगैरे दिलेले आहेत इथे. बरोबर. हो, तुम्ही USB चार्जिंग आणि तुमचे C टाईपचे चार्जिंग आणि एक कप होल्डर तुम्हाला भेटून जातो. येस, सेम हिअर. याचं पण डिक्लाइन वगैरे आहे का? याचं पूर्ण फोल्ड होऊन जातं. सपोज तुमच्याकडे माणसं कमी असतील, तुम्ही 5 जण ट्रॅव्हल करतात, तर सामान ठेवण्यासाठी तुम्ही हे फोल्ड करून इथे सामान ठेवू शकता. बरोबर आहे. एकदम कम्फर्टेबल आहे. बाहेरच आपण बूट स्पेस आपण किती आहे, जर तुमचे 7 सीटर गाडीमध्ये पूर्ण ऑक्युपाईड असेल तरी आपल्याला काय बूट स्पेस भेटतो का तेही आपण चेक करूया टेलगेटमधून. ओके, थँक्यू. स्पेस तसा 7 सीटर गाड्यांमध्ये कमीच भेटतो. हो, राईट. त्या पद्धतीने ह्या गाडीमध्ये पण एक छोटासा बूट स्पेस आहे. सपोज तुम्ही 2 जण ट्रॅव्हल करत असाल तर तुमचं सामान इथे राहू शकतं. एवढा छोटासा बूट स्पेस इथे आहे. याच्या खाली सगळ्या तुमच्या ॲक्सेसरीज ठेवण्यासाठी पण जागा आहे. पंक्चर किट पण यामध्ये दिली जाते. पंक्चर किट वगैरे आपण ती आफ्टर मार्केट घेतलेली आहे. ओके. सो तुम्हाला गाडी बरोबर दिली नाही कारण तुम्हाला स्पेअर व्हील. येस येस येस, स्पेअर व्हील आहे गाडीचं. हां, स्पेअर. हां, हे तुम्ही स्पेअर व्हील पाहू शकता. सेन्सर तुम्ही आफ्टर मार्केट बसवलेले आहेत की सेन्सर ऑलरेडी गाडी बरोबरच इनबिल्ट येत आहेत. रिअर पार्किंग कॅमेरा विथ सेन्सर. ओके. आणि फ्रंटला सेन्सर नाही आहे तिच्यामध्ये. फ्रंटला सेन्सर नाही आहे. ओके. तुम्ही हे जे काय बाहेरून फिटमेंट करायचं तुम्ही डिनाय केलं आणि तुम्ही एक्स्ट्रा पैसे पे करू, म्हणजे जनरली आपला असं ऑब्झर्वेशन असतं की आपण जर कंपनी फिटेड काही घेत असू तर त्याच्यासाठी कॉस्ट जास्त बेअर करायला लागते. सो याबद्दल तुमचा माइंडसेट काय आहे? याच्याबद्दल कसं आहे, माणूस टू माणूस, पर्सन टू पर्सन व्हॅरी होऊ शकतं. कारण काही जण पैसे वाचवण्यासाठी मार्केटमधून ॲक्सेसरीज घेतात, पण त्याच्यामध्ये मला एक जाणवतं की मी बाहेर मार्केटमध्ये पण सर्च केला आणि कंपनीमध्ये पण सर्च केला, तर मार्केटमधल्या ॲक्सेसरीजची फिनिशिंग ती व्यवस्थित येत नाही आणि कंपनीमधून तुमचे 2 पैसे एक्स्ट्रा जातात, परंतु त्याची फिनिशिंग इथं तुम्ही पाहू शकता. जे क्रोमिंग वगैरे केले त्याची फिनिशिंग एकदम परफेक्ट असते. एक 30-40% फरक पडतो. जी गोष्ट तुम्हाला 100 रुपयाला ह्याच्यामध्ये शोरूममध्ये भेटणार आहे, ती मार्केटमध्ये तुम्हाला एक 60-70 रुपयाला भेटेल. पण त्या 30-40 रुपयाकडे आपण लक्ष दिलं तर त्याची फिनिशिंग येत नाही आणि नंतर थोड्या कालांतराने आपल्याला असं वाटतं की ते आपण केलं असतं तर बरं झालं असतं, पण त्यावेळेस ती वेळ निघून गेलेली असते. कंपनी फिटेड ते कंपनी फिटेड. हो, एक्झॅक्ट. बरोबर. आपण इंटरनली आता आपण जे काय आहे ते आपले फीचर्स आपण समजून घेऊयात, कारण बऱ्याचशा लोकांना एवढे फीचर्स दिलेले आहेत तर टाटामध्ये
काय फीचर्स आहेत किंवा ते कसे ऑपरेट करायचे याचा थोडासा क्वेश्चन पण असतो आणि माहिती पण नसतात. तुम्ही नवीन आहात, तुम्हाला जेवढे फीचर्स माहिती असतात तुम्ही सांगू शकता. आपल्या व्ह्युअर्सला ते थोडंसं बेनिफिशियल राहील. स्टेअरिंग व्हीलवर लोगो पण इल्युमिनेटेड आहे. हां, सो ते एक नवीन फीचर याच्यामध्ये दिलेलं आहे. सो ते एक चांगलं वाटतं. 10 इंचेसची स्क्रीन आहे. एसीचे फुल कंट्रोल्स पण येतो. एसीचे कंट्रोल तुम्हाला स्क्रीन टच पण दिलेले आहेत. या स्क्रीनवरती मल्टी मॉडल स्क्रीन आहे. इकडे पण तुम्हाला मल्टी मॉडल व्ह्यूज वगैरे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला हे करून दिलेलं आहे. स्टेअरिंग व्हील अलाइन. आता तुमच्याकडे हे मी तुम्हाला टेरेन दाखवतो. हा तुमचा इको मोडचा टेरेन आहे. याच्यामध्ये तुम्हाला गाडीचा टॉर्क पॉवर थोडीशी कमी होऊन परंतु तुम्हाला ॲव्हरेजसाठी गाडी एकदम व्यवस्थित चालणार. एक याच्यानंतर त्याच्यामध्ये सिटी मोड एक आहे. दिस इज वेट मोड. त्याच्यानंतर तुम्हाला एक रफ मोड म्हणून दिला जातो. म्हणजे तुम्ही ऑफ रोडिंगसाठी जर गाडी घेऊन जात असाल तर तुम्हाला रफ मोडमध्ये तुम्ही गाडी चालू शकता. त्याच्यानंतर हा सिटी मोड. तुम्ही ट्रॅफिकमध्ये वगैरे असाल तर तुम्ही सिटी मोडमध्ये गाडी चालू शकता. आणि एक अजून याच्यामध्ये एक बेस्ट मोड दिलेला आहे. जर का तुम्ही ॲडव्हेंचरस टाईप गाडी चालवत असाल तर तुम्हाला एक स्पोर्ट मोड दिलेला आहे. स्पोर्ट मोडमध्ये तुमच्या गाडीचा टॉर्क पॉवर वाढली जाते पण तुम्हाला इकॉनॉमी वाईज ॲव्हरेज वाईज गाडी थोडा परफॉर्मन्स कमी देईल. बरोबर. आणि अजून एक फीचर्स मी तुमच्या तोंडून ऐकलं होतं की यामध्ये तुम्हाला गाडी तुमच्याबरोबर बोलते. हो, गाडीचं व्हॉइस असिस्टेड तुम्हाला हे आहे. सनरूफची कमांड आहे तर ते आपण प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवतो. इथं त्याचं बटन आहे व्हॉइस असिस्टेडचं. टाकलं तर आपण तिला गाडीला सांगू शकतो ओपन द सनरूफ. Say a command. ओपन दी सनरूफ. Okay, opening. Wow, हे एक that's उत्तम फीचर great. आहे. ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवत असताना तुम्हाला तिथे बटन दाबून गाडीचं सनरूफ ओपन करावं लागत नाही. तसंच ते बंद करण्यासाठी पण तो एक ऑप्शन आहे. क्लोज दी सनरूफ. Okay, closing. हे एक ॲडव्हान्स फीचर गाडीमध्ये आहे. आणि तुम्ही जेव्हा ड्राईव्ह करत असता तेव्हा तुम्हाला गाडी तुम्हाला सांगते की तुम्हाला ब्रेक घ्यायला पाहिजे. हो, हे मी आता नवीन हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी टाटाने काढलेली आहे. सपोज तुम्ही एक 100-200 किलोमीटरच्या अबोव गेलात आणि गाडीचा स्पीड वगैरे कमी, गाडी तुम्हाला एक अलार्म करते. ड्राउजीनेससाठी. येस येस येस. फिलिंग ड्राउजी, टेक द ब्रेक वगैरे. तुमचं फ्युएल किती राहिलं आहे काय, ती मध्ये तुम्हाला 50% पर्यंत फ्युएल आलं तर युअर फ्युएल इज नाऊ इन 50%. ह्या गोष्टी गाडी सांगत असते. त्याच्याबरोबर TPMS टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आपल्याला आहे. तुम्हाला तुमचं डिझेल एक्झॉस्ट होईल ते DEF जे असतं त्याची लेवल, तुम्हाला सर्व्हिस रिमाइंडर देते गाडी. जी फोर्स मीटर आहे, जिओ फेन्सिंग मीटर आहे गाडीमध्ये. क्रूज कंट्रोल असेल. क्रूज कंट्रोल, पॉवर टॉर्क तुमचं किती यूज होतोय ते दाखवतंय. त्याच्यानंतर तुम्हाला वेगळे वेगळे व्ह्यूज याच्यामधले, तुम्हाला सपोज आता हा व्ह्यू नको आहे, दुसरा व्ह्यू पाहिजे. हे ट्रिपल याच्यामध्ये डिस्टन्स टू एम्प्टी वगैरे सगळं त्याच्यात दाखवलं आहे गाडीने. हा, सो म्हणजे कम्प्लीट इन्फोटेनमेंट सिस्टम त्यांनी इंटिग्रेटेड केलेली आहे. येस येस. तसेच नेव्हिगेशन वगैरे. आता आपण कुठे चाललोय, नेव्हिगेशनचा पण बार त्याच्यामध्ये दिला आहे. ईस्ट वगैरे, बाहेरचं टेम्परेचर, रूम टेम्परेचरचं पण त्याच्यामध्ये दिलं आहे. ऑटो सेन्सिंग वायपर, ऑटो हेडलॅम्प हे एक फीचर आहे याच्यामध्ये. ऑटो AC वगैरे हे सगळं टच हे दिलेलं आहे. एक जरा युनिक आहे. आणि मेन म्हणजे हिचा हँडब्रेक. हँडब्रेक हा एरोप्लेनसारखा हे एक नवीन हे दिलेलं आहे. हे खूप मस्त वाटतं याच्यामध्ये. फिनिशिंग आहे, पियानो फिनिश. आणि हे तुम्हाला मी खोलून दाखवतो. हे ह्या पद्धतीने खाली, तसं बाकीच्या गाड्यांचा एक हँडल टाईप असतो. तर हा एक हे एरोप्लेनच्या मोडवरती यांनी केलंय. असं आहे. इथे एक तुम्हाला कोल्ड स्टोरेज आहे का? नाही, कोल्ड स्टोरेज नाही. हा हँडरेस्ट आहे, त्याच्यात स्टोरेज दिलेलं आहे. ओके. ओव्हरऑल फिट अँड फिनिश एकदम छान आहे. हे पण हार्ड प्लास्टिक त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. हे पियानो फिनिशिंग विथ मॅट फिनिश त्यांनी दिलेली आहे. आणि डोअर हँडलचा जर विचार केला तर इकडे पण तुम्हाला हे लेदर फॅब्रिक टाईपमध्ये तुम्हाला भेटेल. आणि इथे ग्रॅब हँडल तुम्हाला दिसेल. आणि इकडे तुम्ही स्टोरेज वगैरे देऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला अम्ब्रेलासाठी पण प्रोव्हिजन दिलेली आहे. आय गेस त्या साईडला तुमच्या साईडला अम्ब्रेलाची प्रोव्हिजन असणार ठेवण्यासाठीची. हो हो हो. इथे एक छोटं एक प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये. राईट. या साईडला तुम्हाला अम्ब्रेलासाठीची, हां राईट, अम्ब्रेलासाठीची पण प्रोव्हिजन आहे. सो ओव्हरऑल कंट्रोल वाईज तर गाडी बेस्ट आहे. 6 एअर बॅग्स आहेत. सो हार्मनची सिस्टम आहे गाडीमध्ये, इन्फोटेन सिस्टम, ट्यूटर वगैरे असे 6 साऊंड्स ट्यूटर सहित सगळे याच्यामध्ये आहे. 6 एअर बॅग आहेत गाडीमध्ये.
तुम्हाला माहिती का आता जे नवीन टाटाने लॉन्च केलेलं आहे लास्ट वीकच ॲडव्हेंचर एक्स त्यांनी लॉन्च केलं, त्यामध्ये त्यांनी याच प्युअर एस प्लसचे जे काही फीचर्स आहेत त्याच्यामध्ये मेजॉरिटी तुमचे 6 स्पीकर्स आहेत, तर त्यामध्ये ट्विटर्स त्यांनी दिलेले नाहीत. त्यामध्ये फर्स्ट थिंग तुमचं जे एक्स्ट्रा स्पेअर व्हील आहे ते त्यांनी त्यामध्ये दिलेलं नाही आहे. त्यानंतर तुम्हाला क्रूज कंट्रोल पण त्यामध्ये भेटत नाही याच व्हर्जनसाठी. म्हणजे इन शॉर्ट त्यांनी या प्युअर एस प्लसलाच रिनेम केल्यासारखं ॲडव्हेंचर एक्स दिलेलं आहे आणि कॉस्टिंग वाढवलेली आहे. ही डील तुमच्यासाठी एकदम बेस्ट होती आणि सगळे फीचर्स तुम्हाला एकदम पॅक्ड भेटलेले आहेत. म्हणजे एकदम व्हॅल्यू फॉर मनी डील तुमची झालेली आहे. एक्झॅक्ट मला तेच सांगायचं आहे. मी गाडी घेण्याच्या अगोदर खूप काही सर्च केला आणि त्याच्यानंतर मी ह्या निर्णयापर्यंत पोचलो की हेच मॉडेल आपल्यासाठी व्हॅल्यू फॉर मनी आहे. कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त फीचर ऑलमोस्ट सगळे तुम्हाला भेटलेले आहेत. जे काही आपले कामाचे फीचर्स आहेत ते सगळे आहेत. फक्त यामध्ये आडास नसेल, आडास सिस्टम नाही आहे, तुमचं व्हेंटिलेटेड सीट्स असे काही फ्रंट सेन्सर, फ्रंट पार्किंग सेन्सर वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये नाही आहेत. बाकी ओव्हरऑल सगळ्याच थिंग्स ह्या व्हॅल्यू फॉर मनी. अजून आपल्याकडे 5 वर्ष तर काही होऊ शकणार नाही कारण रोडला मार्किंगच नाही. आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की इंडियन रोड कंडिशन्स लाईक दॅट नाही आहेत की आपण आडास सिस्टम वापरून गाडी चालू शकतो. बरोबर. सो आपण एकदा गाडीचा ड्राईव्ह एक्सपिरियन्स करूयात. शुअर. चला स्टार्ट करूयात. Economy. मी गाडी जास्त करून इकॉनॉमी ड्राईव्ह मोडमध्ये चालवतो कारण फ्युएल इफिशियन्सी त्याने वाढते. कारण आपण जर का सिटीमध्ये वगैरे चालत असताना आपल्याला पॉवरची एवढी काही जास्त गरज नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे इकॉनॉमी मोड तुम्हाला फ्युएल इफिशियंट आणि व्यवस्थित गाडी तुम्हाला हे देते. तर अशा पद्धतीने गाडीचा जो साऊंड वगैरे एकदम असा हेवी साऊंड मस्त वाटतो. बरोबर. केबिन नॉईज 0 आहे. आता तुम्ही पाहू शकता, तुम्ही गाडीत बसले, आपली गाडी चालू आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा रिव्ह्यू नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाय द टाईम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात नेक्स्ट रिव्ह्यूमध्ये आणि एका नवीन गाडीसोबत. टिल देन बाय बाय.